हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही बॅगी वगैरे बसमध्ये भरलेल्या आहेत आणि आता आम्ही निघालो घरी जायला, कारण आता आमची ट्रिप संपलेली आहे. मग आता आम्ही घरी जायला निघालो आहे. तर आता सगळं पॅकिंग वगैरे म्हणजे सगळं बॅग्स वगैरे बसमध्ये टाकले आणि आता आम्ही सगळे असे बाहेर बसलो आहे सध्यापुरती, कारण अर्धी मंडळी गेले शॉपिंग करायला आणि आम्ही बसलो इकडे. तर बघू आता काय होतं, कसं काय प्लॅन आहे आजचा. म्हणजे आता फिरायचं नाही, आता फक्त हॉटेलवरती जेवायला जायचं तेवढंच. बाकी आता बघू काय आहे कसं आहे ते. मस्तपैकी आम्ही गोला घेतला. आम्ही गोला खातो, आम्ही गोला खातो या, तुम्ही पण गोला खायला मस्त लागतं जरा म्हणून. बघा आम्ही आता कुरकुरे खातोय, मी, हिमांशी आणि निधीश. हिला मॅडमला तिखट लागतं तरी पण बघा मम्मीने गोड गोड बिस्किट दिलं तर ते नको ना, तिखट कुरकुरे खायला पाहिजे ना बाबू. आपण बोलते दुसरी. काही जे लोक शॉपिंग करून आलेले आहेत आणि आता आम्ही निघालो जेवायला जायसाठी. फक्त तांबडा पांढरा रस्सा पियायचा आहे म्हणून. मग आता कोणत्या तरी हॉटेल शोधतो आणि मग तिथे आम्ही जेवायला थांबू. आम्ही लोक वेटिंग एरियामध्ये बसलो, कारण अजून आमचा नंबर नाही आला आहे. हॉटेलमध्ये आहोत, फुल आहे हॉटेल, फुल. फायनली आम्हाला टेबल्स भेटलेले आहेत. आता बसलो, आता ऑर्डर द्यायचं बाकी आहे, फक्त कोण ऑर्डरीला येत नाही आहे, त्याची वाट बघतो. मस्तपैकी थाली आता आमचे आलेले आहेत आणि तिथे रस्साच्या बादल्या पण आल्यात, म्हणजे तांबडा पांढऱ्या रस्साच्या. आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो. आमचं जेवण झालेलं आहे मस्तपैकी. आता आम्ही निघतो, आता बसची वाट बघतोय आणि बस आल्यानंतर आम्ही निघतो इकडून जायला घरी. आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही घरी जायसाठी निघालो आहे. मग बघू आता मध्ये कुठे स्टॉप आहे का नाही. तर आता तर मी सध्या झोपते, कारण खूप झोप आली आहे म्हणून. चला आता आपण नंतरलाच भेटूया. झोपली होती आणि उठल्यानंतर बघते तर हे लोक नाचतात सगळे. थांबा दाखवते. थोडंसं फ्रेश व्हायला, फेस वॉश वगैरे करून घेते. त्या प्रकारे फ्रेश व्हायला उतरलो होतो. आता झालं फ्रेश वगैरे. आता परत एकदा आमचं चिकन पण ऑर्डर दिलेलं, चिकन पण आला. आता आम्ही निघतो परत आमच्या घरी जायच्या जर्नीला. काहीच इथे मारामारी चालू आहे ती बघा. बारीक बारीक पोरं पण धावत आहे ते बघा. विदाउट रिझन मारामारी चालू आहे. आम्हाला ना जेवण बनवायचं आहे, म्हणजे चिकन घेतलं आहे ना, तर ते चिकन बनवायचं आहे. ते बनवण्यासाठी आम्ही जागा शोधतोय. एक म्हणजे जागा शोधतोय आम्ही. रात्रीच्या आता 10 वाजता, 10:15 वाजता जागा तर भेटत नाही जेवण बनवायला. अजून जेवण बनवायचं आणि मग जेवायचं. जागा भेटले तसंही झालं. बघू आता काय होतं आहे, कसं होतं तर फक्त चिकन बनवायचं आहे आणि चिकनसोबत आयटमचं भात असेल ऑब्वियसली, कारण तेच झटपट बनवू शकतो. 10:15 वाजत आलं. मग बघू आता काय बनतं. आणि आम्ही इकडे आता बघतोय मॅच MI वर्सेस RCB आणि ऑब्वियसली आम्ही मुंबई इंडियन्स फॅन्स आहोत. तर MIच्या साईडला मग बघू आता कोण जिंकतं आहे ते पण बघायचं आहे. आणि आता जेवण किती टायमात बनते ते पण बघायचं. आता पूर्ण ज्यांनी बसमध्येच आहे म्हणून जास्त शूट तर नाही करू शकत. काहीच दाखवू तुम्हाला जास्त बसमधून म्हणून जे वाटेल ते बोलत जाईन आणि दाखवत जाईन. बस प्रकारे ही जागा भेटलेली आहे सध्या तर जेवायला. गाडी इथे लागली आहे आणि आम्ही आता इथे जेवण बनवतो आहे, म्हणजे नानाचं जेवण बनवतात आणि मम्मीचं तिथे गेलं जरा फ्रेश व्हायला बाबूला घेऊन. तर आता बघू चिकन आणि भात बनतो आहे. जाऊया सरांना पालना, घसरगुंडी पालना हे गार्डन पाहिजेलच असतं. काल ह्या पोऱ्या मुले आम्हाला तिकडे एवढं चालत यायला लागलं, फक्त ह्याच्या मुले. आणि आता पण इथे गार्डनमध्ये आलं खेळायला. ही छोटी पोरगी, दुसरी छोटी पोरगी बसली आता. आता इकडं अजून छोटे लहान मुलं आलेत. हे बघा, ही एक घसरगुंडीवर बसले आणि हे लोक खेळता खेळता आम्ही एक शॉपिंगसुद्धा केली मस्तपैकी. आणि हे बघा ही जेव्हा बघा तेव्हा पडतच असते, जेव्हा बघा तेव्हा ही पडतच असते. ही बाई परत पडली.
जेव्हा बघा तेव्हा पडलेली असते, जेव्हा बघा तेव्हा पडत असते ही पोरगी ही. आतापासून जेव्हापासून आपण ट्रिपला आलो किती वेळा पडली असशील? अनलिमिटेड मोजू नाही शकत नाही, जाम वेळेला एवढ्या वेळा पडलंय ना. बस मध्ये पण पडल्या, सगळीकडे पडल्या. आणि मला ना मधमाशी पण हा चावली. ते तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल, कालच्या ब्लॉग मध्ये कशी चावले हिला. तुला मी सांगितलं ब्लॉग मध्ये नको. दाखव कसं चावले. आता गेलं दिसत दिसत नाही. नाही गाईस, पण तो मला काम दुखतोय ते मला माहितीये किती दुखतोय. आता हे लोक, आता ही पण एक लहान आली आहे, ही हिचं समजू शकतो. ह्यांचं काय काम आहे? हे एक हे दोन, ह्यांचं काय काम आहे? आणि आम्ही शॉपिंग केली आहे. ए साईड दे दीदी. गाईज आता हे सगळे खेळत होते म्हणून माझं पण मन झालं, मग आता ह्याच्यासोबत मी पण खेळते. येस, सिसो खेळते. गाईज सस्ते असे चालू करतोय ते लोक इकडे. गाईज मी या मुलीला पण येड लावलेलं आहे मॅथचं. हिमांशी दाखव काय बघते, काय बघतेस दाखव. वय काय बघतेस? तू कोणाची फॅन आहेस? तू कोणाची फॅन आहेस? मॅच समजत नाही, नुसतीच बघते ना बाबू. कोणासाठी बघतेस तू? बाबा. आमचं जेवण झालेलं आहे, चिकन भात. गाईज आता आमचं जेवण बिवून झालंय मस्तपैकी, आणि आता आम्ही चाललो पाण्याच्या बाटल्या न्यायला रात्रीच्या 12 वाजता. तो पण हॉटेल बंद झाला आणि आम्ही आता चाललो घ्यायला. बघू चला आता भेटत आहेत का नाही तर, कारण आता पूर्ण डायरेक्ट आता आम्ही घरीच जाणार, कुठे थांबणार नाही मध्ये. तर घरी जायला पण मे बी 5 वाजतीलच, तर त्यासाठी पाणी गरजेचं आहे. म्हणून आता बघतो आम्ही कुठे बाटल्या भेटत आहेत. तर काहीच आता आमचं कपडे ना. तर काहीच आमचं आता जेवण घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही बसलोय बसमध्ये. तर काहीच आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो परत एकदा घरी जायसाठी. आणि इथं डोकं बिकं सगळं दुखतंय, मान डोकं सगळं दुखतं. आता सध्या तर झोपतोय, कारण आम्हाला घरी पोचायला वाजणार आहेत 6. ठीक आहे, आणि आता वाजणार 1:45. तर 6 वाजणार आहेत म्हणजे अजून 5 तास आम्हाला काढायचे आहेत बसमध्ये, 5-6 तास. काय झोपूनच काढायचं ऑब्वियसली. बघूया तर सकाळी कितीला पोचतोय काय, तर परफेक्ट टायमिंग वगैरे काय माहिती नाही अजून. आता कुठे थांबणार आहे ते सुद्धा नाही माहीत, आणि मला झोपता येणार आहे ते पण नाही माहीत. बघू आता. असं पण आता राहिलं नाही काय सांगायसारखं, पण मी तुम्हाला डायरेक्ट आता सकाळीच बोलतो. माझ्या फोनला पण चार्जिंग नाही राहिले, 15% माझ्या फोनला चार्जिंग आहे, तर त्यासाठी फोन पण नाही बघू शकत. आलेली आहे आणि आम्ही म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तर सकाळी 6 वाजता आम्ही पोचलो घरी. तर त्यासाठी व्लॉग पण एंड नाही केला, कारण येऊन डायरेक्ट आम्ही झोपलो. सामान पण तसं सगळं ठेवलं जसंच्या तसं. घरी येऊन 6 वाजता आलो, समथिंग 6:30ला आम्ही घरी पोचलो आणि लगेच आम्हाला पाणी आला. तर त्यासाठी पाणी वगैरे भरलं आणि मग 7 वाजता जी झोपले आहे ना, ती संध्याकाळी 7ला उठली आहे मी. म्हणून व्लॉग पण काय मी एंड नव्हता केला. तर त्यासाठी मी आता व्लॉग एंड करायला घेते. आणि आता मी परत एकदा झोपायला झाले ऑब्वियसली, कारण ऑब्वियसली आता काय करू मी. 2:30 वाजले आणि मी आत्ता अजून जागी आहे. म्हणून आता आठवलं की व्लॉग एंड नव्हता केला, म्हणून आता मी व्लॉग इकडेच एंड करते. आणि मी तुम्हाला जशी बोलली होती पहिल्या व्लॉगमध्ये की मी लास्टच्या व्लॉगमध्ये सांगेन आम्ही कोणत्या घरात आहोत, तर मी या व्लॉगमध्ये नाही सांगत. नेक्स्ट व्लॉग पण लवकरच येणार आहे, तर मी त्या व्लॉगमध्येच सांगायची कोशिश करेन. तर तेव्हाच सांगेन मी काय कोणत्या रूममध्ये आहोत आम्ही आणि इकडे का आहोत. तर आता आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जुने व्लॉग्स नसेल बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघून या. आणि मग आता आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.